राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यामध्ये काँग्रेस एबीव्हीपी कार्यकर्ते भिडले। सीईओपी कॉलेजवर प्रचंड गोंधळ। मुलांना छात्रों की गूंजला उपस्थित न राहण्याबाबत धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप। सीओएपी कॉलेज बाहेरील राडा काँग्रेसला भोवला। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह 50 ते 60 कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल। पुण्यातील काँग्रेसच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावर भाजपचे गंभीर आरोप। कार्यक्रमाला येण्यासाठी मुलांना प्रत्येकी 30 ते 35 हजार रुपये वाटले। छात्रों की गूंज नसून पैशांची गूंज असल्याचा हल्लाबोल। एवढा पैसा कुठून आला? नवनाथ बन यांचा सवाल। राहुल गांधी देशाचे नागरिक नाहीत का? कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा कसली करता? अभाविपच्या गोंधळावरून राऊतांचा हल्लाबोल। राहुल गांधी लोकप्रिय नेते, पैसे देऊन माणसं आणण्याची गरज नाही, राऊतांचं भाजपला प्रत्युत्तर। पुण्यामध्ये भाजपकडून वंदे मातरमच्या सामूहिक गायनाचा कार्यक्रम। वंदे मातरम आणि भाजपचा संबंध कधी आला? स्वातंत्र्य लढ्याशी भाजपचा संबंध नाही, संजय राऊतांची टीका। सूडबुद्धीनं कारवाई करत नगरसेवकांची संख्या कमी करण्याचा डाव। विशाखा राऊतांच्या जात प्रमाणपत्र रद्दवरून संजय राऊतांचा घणाघात। भाजपच्या नगरसेवकांचं प्रमाणपत्र रद्द का होत नाही, राऊतांचा सवाल। शिवसेना नेते अब्दुल सत्तार मनोज जरांगेंच्या भेटीला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता। सत्तार एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन भेटीला गेले असल्याची चर्चा। साखरेच्या दरवाढीमुळे चहाला महागाईची उकळी। कटिंग चहा 10 वरून थेट 15 रुपये होणार। विक्रेत्यांकडून दरवाढीची तयारी सुरू। साखर महागाई हे मोदी सरकारचं पाप। दरवाढीवरून सामनामधून केंद्र सरकारवर घणाघात। सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे दरवाढ झाल्याचा दावा। साखरेच्या दरवाढीमागे इथेनॉलचा काहीही संबंध नाही, केंद्र सरकारनं आरोप फेटाळले। निर्यातदार भारतावर 10 वर्षात पहिल्यांदाच साखर आयातीची वेळ। संभाव्य टंचाई आणि दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राची धावपळ। सीएसआरवर सरकारी नियंत्रण आणण्याच्या हालचाली। निधीच्या विनियोगासाठी महा सीएसआर प्राधिकरण स्थापनेचा निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश। नागपुरात भरधाव कारनं चिमुकलीला उडवलं। अपघातामध्ये 5 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू। अपघाताची थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद।